नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की काव्या ही पार्थला म्हणत असते, गिल्टमुळे करत होते मी हे सगळं, वाईट वाटत होतं मला. ज्या माणसाचा लग्नावर, प्रेमावर, संसारावर एवढा विश्वास आहे, तो माणूस आज जर स्वतःहून माझ्या हातात डिवोर्स पेपर्स देतोय, तर ते करत असताना त्यांना किती त्रास झाला असेल ना, ही गोष्ट कळली मला. म्हणून तुमच्या चेहऱ्यावरचं जे माझ्यामुळे गेलेलं हसू होतं, ते परत आणण्यासाठी हे सगळे प्रयत्न करत होते मी. तुमच्याबरोबर थोडा वेळ बोलता यावं ना पार्थ, यासाठी केलं होतं मी हे सगळं. तुमच्यासाठी श्रीखंड बनवलं, तुमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली. खरंच हे यासाठीच होतं सगळं. अहो, मला नव्हतं वाटलं की हे एवढं सगळं होईल म्हणून, की जो माझा लॉयर आहे तोच तुमचा क्लायंट असेल. मला ज्या गोष्टी तुम्हाला बसून व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगायच्या होत्या, त्या तुम्हाला तुमच्या क्लायंटकडून चुकीच्या पद्धतीने कळाल्या. याचं गिल्ट आहे मला, याचं वाईट वाटलं आहे मला. जी व्यक्ती नेहमी हसत असायची, बोलत असायची, ती व्यक्ती आज अशीच गप्प राहते, तिच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं निघून गेलं आहे, याचं गिल्ट आहे मला. पार्थ, खरं बोलते मी. तर आता हे सगळं बोलणं रम्या ऐकते आणि रम्याला खूपच जास्त आनंद झालेला असतो. रम्या सगळ्यात अगोदर फोन कट करते आणि म्हणत असते, याचा अर्थ पार्थ काव्याला डिवोर्स देतोय. येस, ही तर सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे. सगळ्यात अगोदर मला ही गोष्ट आईला सांगायला हवी. मग रम्या फोन ठेवते आणि पहिला वसुहत्याला कॉल करायला लागते. आता वसुहत्या काही फोन उचलत नसते. रम्या इकडनं म्हणत असते, आई अगं असं काय करतेस, उचल उचल लवकर फोन उचल. तर इकडे वसुहत्या ही आता हळूहळू खाली उतरण्याचा प्रयत्न करत असते आणि आता ती म्हणत असते, काय ही माझी परिस्थिती झाली आहे त्या भोपळ्यातल्या म्हातारीसारखी. चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक चाललंय माझं. अरे आता फोन कोण करतं आहे, आता मी फोन उचलू की खाली उतरू, काय करू, कोण आहे बघू बरं. रम्या, अरे हिने आता काम झालं आहे का विचारायला फोन केला असणार आहे. नाही, नको उचलायला नको. जर फोन उचलला तर उगाच आता माझ्यावरती चिडचिड करत बसेल, राहू दे. परत फोन येतो. वसुहत्या म्हणते, अगं ही मुलगी का मला सारखी कॉल करते, इथे माझं काम झालेलं नाही आहे आणि हिने फोन तोच विचारायला केलेला आहे. जर काम झालं नाही म्हटलं तर उगाच माझ्यावरती चिडचिड करत बसेल. तर दुसरीकडे आता नंदिनी ही एकटीच बाहेर उभी असते. इतक्यात त्या ठिकाणी जीवा देखील आलेला असतो. छान थंडगार वारा पसरलेला असतो. जीवा नंदिनीच्या मागून येतो आणि बोलत असतो, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं थोडं. तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं थोडं. सोडूया का आपल्या नात्याचं कोडं, सोडूया का आपल्या नात्याचं कोडं. आम्ही मुलं अशीच असतो, आम्ही मुलं अशीच असतो, आम्हाला कळायला जरा वेळच लागतो. आम्ही मुलं अशीच असतो, आम्हाला कळायला जरा वेळच लागतो. तू सुगंध आहेस मोगऱ्याचा, मी वास फिक्या अत्तराचा. तू सुगंध आहेस मोगऱ्याचा, मी वास फिक्या अत्तराचा. आम्ही मुलं अशीच असतो, आम्हाला उशीर लागतो कळायला सारं, आम्हाला उशीर लागतो कळायला सारं. तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं थोडं. तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं थोडं. सोडूया का जरा आपल्या नात्यातलं कोडं. आता नंदिनी हे ऐकते आणि तिला आठवतं की तिने जीवाच्या वाढदिवसाला पहिल्यांदा कविता केली होती आणि ती म्हणजे, तुझं प्रेम थोडं माझं प्रेम वेडं, तुझं प्रेम थोडं माझं प्रेम वेडं, सोडूया का जरा आपल्या नात्याचं कोडं. आणि आता तशीच कविता जीवाने देखील केली आहे. नंदिनी जीवाला विचारते, जीवा अहो, प्रश्नाचं उत्तर प्रश्नच कसा काय असू शकतं, तुमचं चुकतं आहे काहीतरी. त्याबरोबर आता लगेचच जीवा हा नंदिनीला म्हणायला लागतो की, नंदिनी प्लीज, तुझ्या मनात जे काही आहे ते प्लीज सांग मला, प्लीज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याबरोबर नंदिनी ही जीवाला म्हणायला लागते, प्रश्नाचं उत्तर, खरोखर हवं आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जीवा माझ्याकडून. त्यावर जीवा म्हणत असतो, हो तू जे सांगशील ते, पण मला काहीतरी ऐकायचं आहे तुझ्याकडून. त्यावर नंदिनी जीवाला विचारते, जीवा विक्रम देशमुख आज माझ्याबरोबर डिनरसाठी याल रात्री.
त्याबरोबर हे ऐकून जीवा खूपच जास्त खुश झालेला असतो. अगदी आनंद त्याला झालेला असतो आणि जीवा अजिबात वेळ वाया न घालवता म्हणतो, हो येईन ना, नक्की येईन. मी तर आता रात्र होण्याची उलट वाट बघेन. मला यायचं आहे तुझ्याबरोबर नंदिनी डिनरला, खरंच. असं म्हणून आता जीवा हा तिकडून जात असतो. जीवा खूप खुश असतो. त्याच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तर दुसरीकडे नंदिनी ही मात्र फारशी खुश नसते. ती जरा सिरियस असते आणि ती विचार करत असते. आता नक्की कशी होणार यांची डिनर डेट आपण बघूच पुढे. तर आता दुसरीकडे काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ, जर तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे भेटला असतात ना, तर कदाचित आपल्यामध्ये खूप चांगला बॉन्ड झाला असता. पण आपण भेटलो या नात्यात. आणि मग काव्या तिकडनं निघून चाललेली असते. पार्थ तिला हाक मारतो आणि म्हणतो, काव्या प्लीज थांबा. काव्य ऐका ना, थांबा. जर आज तुम्ही अशाच निघून गेलात ना, तर खरंच मला खूप वाईट वाटेल. काव्या म्हणते, वाईट वाटेल जसं माझ्यामुळे तुम्हाला वाटायचं तसं? पण पार्थ, मी तुमच्यावरती रागवली नाही आहे. मला वाईट वाटलं आहे खरंच. त्यावर आता पार्थ हा काव्याला म्हणतो, मला वाईट वाटायचं याचा तुम्हाला कधी फरक पडला का? तर आता काव्या म्हणत असते, पार्थ, आपण काही बदला खेळतोय का? नाही म्हणजे पहिला बदला माझा मग तुझा, नाही तसंच वाटतं आता काहीसं. त्याबरोबर आता काव्याने असा प्रश्न विचारल्यावर पार्थ हा उत्तराच्या स्वरूपात तिला म्हणत असतो, काव्या, आता का आपण लहान आहोत का रिवेंज खेळायला? त्याबरोबर आता पार्थने हे असं काव्याला उत्तर दिल्याबरोबर काव्या ही हसते आणि म्हणत असते, तेच बरं होतं पार्थ. आपण लहान होतो ना, ते खरोखर खूप बरं होतं, खूप छान होतं ते. कट्टी बट्टी बुक्का सोड धर ह्या सगळ्या गोष्टी होऊन जायच्या. पण हे असे रुसवे फुगवे नसायचे. सगळ्या गोष्टी सहज सोप्या व्हायच्या. पण आत्तासारखं काहीच नसायचं. त्यावर पार्थ काव्याला म्हणत असतो, म्हणूनच तर ते बालपण होतं. काव्या म्हणते, असं वाटतं कधी कधी उगाच कशाला मोठे झालो, लहान होतो तेच चांगले होतं. पार्थ म्हणत असतो, लहानपणी तर तसं होतं कारण लहानपणी मैत्री घट्ट असायची. लहानपणी ते तसं होतं कारण संगत पक्की असायची. आता इथे ना आपल्यात मैत्री आहे आणि प्रेमाचा तर दूरपर्यंत संबंधच नाही आहे. मग असं कसं होईल असं पार्थ म्हणतो. त्याबरोबर काव्या पार्थला म्हणते, पार्थ, आत्ताही होऊ शकते आपल्यात मैत्री. खरंच, जी आपल्यात यापूर्वी कधीच झाली नाही ती आत्ता होऊ शकते मैत्री. हो, आता हे मी आउट ऑफ गिल्ट करत नाही आहे, हे मी खरंच मनापासून बोलते. त्याबरोबर पार्थ हा काव्याला म्हणत असतो, मला आवडते म्हणून एक गोष्ट आणखीन कराल काव्या? त्याबरोबर काव्या म्हणते, पार्थ मी? त्यावर पार्थ म्हणतो, हो कराल. त्यावर काव्या, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे पार्थ, तुम्ही बोला, असं सांगते. त्यावर पार्थ विचारतो, आज तुम्ही माझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला याल? त्यावर काव्या म्हणते, हो चालेल, मी नक्की येईन तुमच्याबरोबर, नक्की. आणि मग काव्या ही आता पार्थच्या ऑफिस बाहेर पडलेली असते. ऑफिस बाहेर येताना काव्या ही खूप 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 जास्त खुश असते कारण आत्ता कुठे तिचं गिल्ट थोडंसं कमी झालेलं असतं. तर दुसरीकडे वसुहत्या ही काव्य आणि पार्थच्या रूममधून जे डिवोर्स पेपर्स असतात ते घेऊन बाहेर आलेली असते आणि आता ती मालिनीला जोरजोरात हाका मारते, मालिनी मालिनी. त्याबरोबर मालिनी काकू तिकडे येतात आणि म्हणत असतात, वसुताई, अहो काय हे, तुम्ही कशाला खाली आलात, तुमचा पाय किती दुखतोय? त्याबरोबर वसुहत्या म्हणत असते, मालिनी, ते महत्त्वाचं नाही आहे मी काय आले कसे आले, मला जे सांगायचं आहे ते महत्त्वाचं आहे. त्यावर मालिनी काकू म्हणतात, एवढं काय महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला वसुताई, बघा बरं तुमचा पाय किती दुखतोय. त्याबरोबर वसुहत्या लगेचच म्हणायला लागते, मालिनी, मी म्हणते ना, मी एखाद्या व्यक्तीला अगदी एका नजरेत ओळखते, माझी नजर खूप शार्प आहे म्हणून, पण तुला माझ्यावरती विश्वासच पटत नाही. त्यावर मालिनी काकू म्हणतात, वसुताई, जे काही सांगायचं आहे ते स्पष्टपणे बोला ना. इतक्यात आता त्या ठिकाणी रम्या येते. आता रम्याने ओली छत्री थेट घरातच आणलेली असते. मालिनी काकू रम्याला म्हणतात, अगं काय हे रम्या, ओली छत्री घरात कशाला घेऊन आलीस? त्यावर लगेचच रम्या म्हणते, ओ सॉरी मामी, खरंच सॉरी, माझं चुकलं, मी आता. त्याबरोबर लगेचच वसुहत्या ही म्हणत असते, मालिनी तू माझा. त्यावर मालिनी काकू म्हणतात, एक मिनटा वसुताई, आणि त्या रम्याच्या हातातली छत्री घेतात आणि छत्री बाहेर नेऊन ठेवायला जातात. तर इकडे रम्या लगेचच वसुहत्याला म्हणते, आई ते पेपर्स लपव. त्यावर मालिनी काकू म्हणत असतात, अगं ते पेपर्स दाखवायचे. त्यावर मालिनी काकू यायच्या आत, आई हे पेपर लपव, असं पटकन रम्या वसुहत्याला सतत सांगते. मग आता वसुहत्या ते पेपर्स लपवते तिच्या साडीच्या पदराआड
आणि मग आता वसुहत्या व रम्या दोघीही अगदी शांतपणे उभ्या असतात. त्या दोघीच काही बोलतच नसतात. त्याबरोबर त्या ठिकाणी मालिनी काकू येतात. मालिनी काकू या आता रम्याला विचारतात, रम्या काय गं, काय झालं? आल्या आल्या तू काहीतरी सांगत होतीस, काय बोलत होतीस पार्थबद्दल? त्यावर लगेचच आता रम्या म्हणायला लागते, काय नाही गं मामी, मी आज पार्थच्या ऑफिसमधल्या कामाबद्दल बोलत होते. तुला आपले ते क्लायंट शिर्के माहिती आहेत? त्यावर वसुहत्या म्हणते, शिर्के? तर मालिनी काकू म्हणतात, हो माहिती आहे ना. त्यावर लगेचच रम्या म्हणत असते, आज आपली त्यांच्याबरोबर मीटिंग होती. पार्थने काय जबरदस्त मीटिंग केली आहे. आपल्याला एका फटक्यात त्यांनी लगेचच त्यांचं काम देऊनच टाकलं. एकदम ग्रेट, काय काम केलं आहे म्हणून तुला सांगू आज पार्थने. वाव, म्हणजे अमेझिंग, जस्ट लाईक वाव. म्हणून मी तुला तेच सांगायला आले होते. खरंच ग्रेट. तुला माहिती आहे, आज ज्यावेळेस पार्थसमोर बोलत होता ना, त्यावेळेस मला एक क्षणासाठी तर असं वाटलं की मामाच माझ्या पुढ्यात बोलतो की काय. त्याबरोबर हे ऐकून आता मालिनी काकूंना खूप छान वाटतं, आनंद वाटतो. मालिनी काकू म्हणत असतात की खरंच जर असं असेल ना तर हे ऐकून यांनासुद्धा खूप बरं वाटेल, आनंद होईल यांनासुद्धा. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू वसुहत्याला विचारतात, वसुताई आणि तुमचं काय, तुम्ही काय सांगत होतात एवढ्या घाईघाईत? त्यावर वसुहत्या म्हणते, अगं मी सुद्धा हेच सांगायला आले होते मालिनी. खरंच तर मला कळलं की रम्याने येऊन इथे तुला सांगितलं आहे. बघ ना, मला सांगायचं होतं पण ह्या मुलीने सगळा गोंधळ घातला. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणत असतात, पण तुम्ही मगाशी खूप तावातावात आला होतात, आनंदाची बातमी आहे, तुम्ही आरडाओरडा का केलात? त्याबरोबर वसुहत्या म्हणते, अगं प्रत्येक वेळेस आनंदाची बातमी आनंदानेच दिली पाहिजे असं काही जरुरी नाही आहे ना. कधीतरी आनंदाची बातमीसुद्धा अशी ओव्हर पॅनिक होऊन द्यायची, म्हणजे कसं जरा छान वाटतं. काय गंमत येते गं तेवढी. पण काय, ही रम्या आली ना मध्ये. त्याबरोबर आता मालिनी काकू म्हणतात की वसुताई, मला तर जरा पहिले भीतीच वाटली होती तुमचा आवाज ऐकून. त्यावर वसुहत्या म्हणते की नाही गं, मी गमतीने सहजच जोरात म्हटलं. आणि तू गं, तुला काय, तुला हातपाय वगैरे धुवायचं नाही आहेत का, फ्रेश व्हायचं नाही आहे का? चल जा लवकर, आत्ताच आली आहेस ना ऑफिसवरून. त्याबरोबर लगेचच आता वसुहत्या ही रम्याचा हात धरते आणि तिला म्हणते की चल आता मलाही वरती घेऊन जा. त्यावर रम्या म्हणते, आई अशी कशी घेऊन जाऊ मी तुला, आणि हे सगळं काय झालं? त्यावर आता वसुहत्या सांगत असते की आपल्या खोलीबाहेर ती कल्पना फरशी पुसत होती आणि तिने सगळं सर्फचं पाणी पाडून ठेवलं होतं. त्यावरून माझा पाय घसरला आणि मी पडले नाही, म्हणजे थोडीशी धडपडले, पाय मुरगळला आहे माझा, म्हणून चल मला घेऊन. त्याबरोबर लगेचच आता रम्या ही वसुहत्यांचा हात पकडते आणि हात पकडून त्यांना अलगद वरती घेऊन जात असते. आणि दरम्यान ती वसुहत्यांना ओरडतही असते, आई काय गरज होती तुला उगाचच्या उगाच एवढी चढवर करायची? बघ ना, उगाच उद्योग वाढवून ठेवलायस, मग नाहीतर काय, चल लवकर आता. आणि मग ती आता हळूहळू का होईना पण वसुहत्याला घेऊन खोलीपर्यंत आलेली असते. आता बघा मित्रांनो, ज्या आईने हिच्यासाठी एवढे कष्ट केले, हिच्यासाठी अगदी दुसऱ्याच्या कपाटात चोरी देखील करते, त्याच आईला ही असं म्हणते की तुला ह्या एवढ्या उचापती करायला कोण सांगतं? आता इथे रम्या चुकते की नाही, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता आपण पुढे पाहतो की इकडे रम्या ही आता स्वतःच्या आईचा पाय गरम पाण्याच्या पिशवीने शेकायला बसलेली असते. आता आई तिला विचारत असते, रम्या नक्की बाळा बरं वाटतंय का? त्यावर लगेचच वसुहत्या म्हणते की हो वाटते बरं. अगं तिला काय विचारतेस? त्याबरोबर लगेचच इकडे काव्या ही अनिशाला कॉल करते आणि म्हणत असते, अनिशा हे बघ, आज रात्री तू एकटीच रिव्हिजन कर. अगं नाही तसं काही नाही आहे, ऐक ना माझं, ऐक. आज मी आणि पार्थ लॉंग ड्राईव्हवरती जाणार आहोत. काही ब्लशिंग वगैरे करत नाही आहे मी पार्थबरोबर. अगं मित्र म्हणून जाणार आहोत आम्ही, चांगले मित्र म्हणून जायला नको आहे का? त्याबरोबर मात्र आता लगेचच काव्या ही फोन कट करते आणि म्हणत असते की आता मी कपडे काय घालू आज लॉंग ड्राईव्हवर जाताना संध्याकाळी? आता खरं जर बघायला गेलं ना तर काव्या इकडे पार्थबरोबर लॉंग ड्राईव्हवर जाण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड असते. तिला असं झालेलं असतं की कधी एकदाचा दिवस संपतोय, कधी एकदाची रात्र होती आणि आम्ही दोघं लॉंग ड्राईव्हवर जातो. तर आता आपण पुढे पाहतो की इथे नंदिनीच्या आनंद निवासमधली एक बाई ही आता जीवाला सांगत असते की तू ना एक काम कर, रात्री मस्त जॅकेटवालं कपडे घाल. त्यावर जीवा म्हणतो, जॅकेटवाले? त्याबरोबर लगेचच आता ती बाई सांगत असते की हो, नंदिनीला तू जॅकेटमध्ये खूप आवडतोस, मग तिच्या आवडीचे कपडे आज तू घालायला हवेस असं मला तरी वाटतं. त्यावर जीवा म्हणतो, तुम्हाला कसं माहिती हो?
त्यावर लगेचच ती बाई सांगायला लागते की अरे नंदिनी ज्यावेळेस होती ना त्यावेळेस मला हे सगळं नंदिनीनेच सांगितलं होतं. तुला माहिती आहे माझं तिच्यावरती अगदी बारीक लक्ष असतं. ती थोडी जरी नाराज असली किंवा उदास असली ना तरीसुद्धा मला बरोबर तिच्या भाषेतून सगळं काही स्पष्ट होऊन जातं. कळलं. त्याबरोबर आता हे ऐकून जीवा खूप खुश होतो. जीवा म्हणत असतो की तुम्हाला खरं सांगू का, मी खूप 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 खुश आहे. आज मी नंदिनीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा थोडं का होईना पण स्माईल बघितलं आहे. त्याबरोबर लगेचच आता त्याच्या बाई असतात त्या जीवाला म्हणत असतात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि तसंही उलट जास्त खुश तू नाही तर नंदिनीने असायला हवं. त्यावर जीवा म्हणतो नंदिनीने का? त्यावर ती बाई सांगते की अरे असं काय करतोस, ज्या बाईचा नवरा स्वतःहून पाणीपुरीचा स्टॉल लावून उभा राहतो त्या बाईने तर खुश असायलाच हवं. मग काय. आता जीवा आणि त्या बाई दोघंही जोरजोरात खळखळून हसत असतात. तर दुसरीकडे आता रम्या ही वसुहत्याला ओरडत असते, म्हणत असते आई हे नसत्या करामती करायला तुला कोण सांगतं, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. त्यावर वसुहत्या म्हणते अगं ते सगळं राहू दे, माझ्या हातात बघ काय लागलं आहे. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे, ते डिवोर्स पेपर्स बरोबर ना. त्याबरोबर आता मात्र वसुहत्या म्हणते तुला कसं कळलं गं हे सगळं त्याबरोबर लगेचच आता रम्या ही वसुहत्याला म्हणते आई मला ना सगळ्यातलं सगळं बरोबर कळतं. तर आता वसुहत्या रम्याला विचारते रम्या तू नक्की घरात कॅमेरे बिमेरे नाही ना लावलेलेस. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते आई अगं कॅमेरा कसा लावू मी, असं काही नाही आहे, कळलं तुला. अगं मला हे सगळं ऑफिसमध्येच कळलं. त्यावर लगेचच वसुहत्या म्हणते ऑफिसमध्ये. त्यावर रम्या म्हणते हो ऑफिसमध्ये. मी पार्थ आणि काव्याचं बोलणं ऐकलं आणि त्यामुळे मग मला सर्व गोष्टी सहज करणं सोपं झालं, समजलं. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते की आता आपण स्वतःहून घरात काही सांगायला नको, कळलं तुला. काळजी करू नको, सगळं होईल व्यवस्थित. पार्थ काव्याला स्वतःहून डिवोर्स देतो. मला जे हवं होतं ते फायनली घडतंय. येस. आता मूर्ख रम्या ही याच विचाराने खुश आहे की फायनली आपली इच्छा पूर्ण होणार. पण तिला हे काय माहिती की असं काही घडणार नाही आहे, पार्थ काव्याला डिवोर्सच देणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता आपण पुढे असं पाहतो की आता ज्या बाई असतात त्या जीवाला म्हणतात की हे बघ जीवा ताई तुझ्याबरोबर येत आहेत, त्यांना छान घेऊन जा, नंदिनीला स्पेशल फील करव. जीवा म्हणत असतो तुम्ही काही काळजी करूच नका त्या सगळ्याबद्दल, मी नक्की करेन. आज तर तिने पाणीपुरी सोडली आहे या गोष्टीचं मला वाईट वाटतं आहे. त्यावरती बाई म्हणते अरे पाणीपुरी सोडली असली तरी दुसरा काहीतरी गोड पदार्थ तिला खायला घाल जेवणानंतर. त्यावर जीवा म्हणतो डेझर्ट जेवणानंतर नक्की ठरलं. तर आता इथे साठे गुरुजी म्हणजेच मालिनी काकूंच्या माहेरचे गुरुजी हे फोन करतात आणि आईला सांगत असतात की उद्याच्या दिवसात जी काही महत्त्वाची कामं आहेत ती सगळी टाळा, अगदी सगळीच्या सगळी, कळलं. तर आता साठे गुरुजींनी हे असं काहीतरी सांगितल्यामुळे आईबाबांना खूपच जास्त टेन्शन होऊन जातं. तर आता इकडे रम्या ही खूप जास्त खुश आहे. पार्थला एकदा का डिवोर्स मिळाला की माझा मार्ग मोकळा असं तिला वाटत आहे. तर आता लगेचच पुढे पार्थ आणि काव्या हे लॉंग ड्राईव्हवर निघालेले असतात. मग आता लगेच काव्या ही पार्थकडे बघते आणि पार्थलाच विचारते कसे दिसत आहेत इयरिंग. पार्थ छान आहे असं म्हणतो. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीसुद्धा डिनरसाठी निघालेले असतात आणि जीवा नंदिनी जात असताना तिचा हात पकडतो आणि तिच्याकडे एक सुंदर गोड स्माईल देऊन पाहतो. नंदिनीसुद्धा जीवाकडे पाहतच राहते आणि दोघंही एकमेकाच्या नजरेत हरवून जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरती इतकंच. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. आपल्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद.